सो हे गायज इट्स अ ट्यूजडे मॉर्निंग आणि रात्री म्हणजे अजिबात झोप झालेली नाही आहे. आत्ता वाजलेले आहेत 9:30. इरा जी आहेत आय डोंट नो तिला काय झालेलं आहे. ती खूप दमती आहे कारण जशी जशी मोठी होती ती खूप खेळायला बघू राहिली आणि त्याच्यामुळे ती खूप दमते आणि रात्री तिला झोप व्यवस्थित लागत नाही. खूप रडरड करत असते, खूप लोळत असते, खूप लाथा माझ्या तोंडावरती मारत असते. त्यामुळे माझी जी आहे ती झोप होत नाही आहे. आणि पण मग आता म्हटलं चला स्टार्ट करूया आपलं रोजचं रुटीन. आता इथे जे आहे किचन क्लीन करणं चालू होतं. रॅकला भांडे लावणे चालू होते जे रात्री मी क्लीन करून ठेवलेले होते, बघू शकता तुम्ही. आणि भांडे लावता लावता मॅडम ज्या आहेत त्या उठलेल्या आहेत इथे आणि मला मम्मी मम्मी आवाज जे आहे तर देत आहे. आता मी तिच्याकडे गेलेली आहे, बघू शकता तुम्ही. इथे माझं पार्सल आलेलं आहे नेक्स्ट, बघू शकता. मात्र 110 रुपयात मला हे पार्सल जे आहे ते रिसीव झालेलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की आत्ता शॉर्ट कुर्ती किती ट्रेंडिंग आहे आणि ही शॉर्ट कुर्ती मला मिशोवरून रिसीव झालेली होती. आणि तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला याची लिंक नक्की देईल. फक्त 110 रुपयात भेटलेली आहेत, बघू शकतात. फॅब्रिक पण छान आहे त्याचं. आणि आज आहे मंगळवार, तर मग आज मी जे आहे मार्केटला गेलेली होते, म्हणजे मंगळवारच्या बाजारला. आणि मी आणलेली आहे आता जे जे वीकली आपल्याला लागतं व्हेजिटेबल्स वगैरे सगळं जे आहे शॉपिंग करून आणलेलं आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्यात स्पेशल मी दाखवणार आहे मटन पाया जे आहेत ते मी आज बनवणार आहे. मटन पाया आणून भाजून वगैरे जसे क्लीन वगैरे करतात ते कट करण्यासाठी जे आहे मुकेश गेलेले आहेत. आणि आता मी त्याचा व्हिडिओ जो आहे तो शूट करेल, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. इथे मी सगळ्यात पहिले घेतलेलं आहे आलं आणि लसूण, ज्यांना मी आधी सगळ्यात पहिले ग्राइंड करून घेणार आहे आणि थोडंसं साईडला काढून घेणार आहे. त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे जिरे, शहाजिरे, माझ्या गरम मसाल्याच्या डब्यात असणाऱ्या ज्या गोष्टी, थोडेसे लवंग, दालचिनी आणि आपले काय बोलतात त्याला, आपली हिरवी वेलची वगैरे असलं जे मटर. एक दिवस मी जो आहे माझ्या गरम मसाल्याचा पण करणार आहे ब्लॉग. तर नंतर मी टाकलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर. आणि इथे मी टोमॅटो जे आहे ते कट करून टाकत आहे. आणि इथे धनिया पावडर, त्यानंतर मी टाकणार आहे लाल मिरची पावडर, त्यानंतर मी टाकणार आहे हळद पावडर, बघू शकता तुम्ही. आपल्या अकॉर्डिंग हे टाकायचं आहे तुम्हाला आणि करून घ्यायचं आहे हे सगळं जे आहे ते ग्राइंड, बघू शकता तुम्ही. छान अशी काय बोलतात पेस्ट करून घ्यायची आहेत. इथे मी कट करत होते ऑनियन आणि तेवढ्यात आलेले आहेत साहेब, जे की घेऊन आलेले आहेत नॉनव्हेज. आणि त्यांनी मला अचानक धक्का दिला आहे की मी फिश पण घेऊन आलेला आहे आणि मी सांगितलं मी अजिबात बनवणार नाही. आता इथे नॉनव्हेज जे आहेत ते नेहमी तेच क्लीन करतात, ते मला क्लीन करून देत होते. आता नॉनव्हेज जे आहे ते जे पाय आणलेले होते त्याचे खुर्रे जे आहेत ते भाजूनच क्लीन करावे लागतात, म्हणून ते मी भाजून त्यांना देत होते की एवढं क्लीन करून द्या म्हणून तुम्ही. इथे मी ठेवून दिलेले होते 2, केव्हापर्यंत असं पकडून पकडून भाजणार ना, म्हणून. आता इथे भाजून झालेले आहेत. आता मी शिजण्यासाठी तयारी करत होते. इथे मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये मी टाकत आहे छान असं तेल, आपल्या अकॉर्डिंग तेल टाकायचं आहे. मला थोडं तेल जास्तच आवडतं नॉनव्हेज पुलाव वगैरे असल्या रेसिपीजमध्ये. त्यानंतर टाकायचं आहे कांदा, त्यानंतर आपण आलं लसणाची जी पेस्ट साईडला काढून ठेवली होती ती, आणि हळद पावडर एवढं टाकून व्यवस्थित सॉटे करून तुम्ही टाकायचे आहेत पायांना व्यवस्थित सॉटे करून त्यात टाकायचं आहे पाणी तुमच्या अकॉर्डिंग. त्याच्यानंतर मी टाकलेली होती कोथिंबीर आणि त्याला 3 वेसल्सपर्यंत मी ठेवून दिलेलं. इथे साहेबांचं फिश बनवण्याचं जे आहे ते स्टार्ट झालेलं होतं. त्यांनी टाकलेलं होतं निंबू, मीठ, लाल मिरची पावडर, हळद जी आहे ती टाकलेली होती त्यांनी. त्यानंतर त्यांनी टाकलेला होता थोडासा गरम मसाला आणि इथे मी त्यांना दिलेला होता टिक्का मसाला. आता हे त्यांच्या अकॉर्डिंग बनवत आहे म्हणून त्यांची रेसिपी ऑफकोर्स वेगळी असणार आहे. इथे त्यांनी टाकलेला आहे थोडासा टिक्का मसाला आणि त्यानंतर इथे ते छान असं मॅरिनेशनला ते लावून ठेवत आहे. इथे मला ते अचानक बोलले की आता मला इथे बेसन दे थोडंसं, म्हणून मी त्यांना इथं बेसन दिलेलं आहे. थोडंसं बेसन पण ते लावत आहे. इथे माझ्या शिट्ट्या चाललेल्या होत्या पायांचे जे. आणि त्यानंतर इथं मी आता पाय जे आहेत ते बनवायला घेतलेले आहे. तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मी जे आहे आपण कापून घेतलेले जे ऑनियन्स होते ते मस्त छान असे ब्राउनिश रंगावर जे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी टाकायचं आहे मीठ. मीठ टाकल्याने कुठलीही गोष्ट जी आहे ती लवकर शिजते
आणि कांद्यामध्ये तर खरंच मीठ टाकल्याने लवकर लाल होतो. हा माझा ओल्ड एक्सपिरियन्स आहे. बघू शकता तुम्ही. अशी जेव्हा कन्सिस्टन्सी होईल, ऑनियन काढून घ्या, तेल टाका. त्या तेलात आपण जो मसाला मिक्सरमध्ये रेडी करून घेतलेला होता पुदिना वगैरे सगळ्यांचा, तो तुम्हाला त्या तेलात टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे सॉटे करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. हळूहळू यातलं तेल आधी कमी झालेलं होतं आणि इथे मी एव्हरेस्ट मसाला टाकत आहे कारण माझ्याकडचा मटन मसाला संपलेला होता. आता इथे बघा तुम्ही, छान असं तेल सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि इथे मी आता जे पाया शिजून ठेवलेला आहे ते टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. छान अशी जी भाजी आहे ती खळखळत उकळत आहे. बघू शकता तुम्ही. आता याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण नाही. आणि इथे मी मिक्सरमधलं पण टाकते. येस, आय एम देसी गर्ल. मी काहीही वाया जाऊ देत नाही. इथे मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे. आता साहेबांचे चाललेले आहेत मासे फ्राय करायचं काम. बघू शकता तुम्ही. काय नाही, उडताच फ्राय करणार आहे कोणती पण गोष्ट. म्हणे उडू नका रे बाबा हो म्हणे. आज इरा मला अजिबात हेल्प करायला रेडी नव्हती, म्हणून मी सगळं काही एकटीनेच आणलेलं होतं. बघू शकता तुम्ही. सगळं ही आहे फिश, कुकरमध्ये होते राईस, त्यानंतर टोपल्यामध्ये होते माझी चपाती. आता मी गेलेली आहेत भाजीचं आणण्यासाठी. सगळं आणलेलं होतं. आता मी यांना दोघांना जे आहे जेवण वाढून देत होते. ह्या दोघांनी इतके डेंजरस मनसोक्त मासे खाल्लेले होते की एवढे पूर्ण मासे त्यांनी ॲट अ टाईमच संपवून टाकलेले होते. इतके डेंजरस. इरा आणि तिचे डॅडी जे आहे ते मासे खात होते. तुम्ही बघू शकता. इराचे डॅडी जे आहेत तिला मासे क्लीन करून देत आहे आणि ती प्लेट आपटून म्हणते मला मला म्हणून. आणि तिचे डॅडी तिला जे आहेत ते मासे देत आहे. बघा आता बघा कशी खाते. सो आता जस्ट इतक्यातच माझं जे आहे ते जेवण झालेलं आहे आणि खूप इम्पॉर्टंट अशी एक फुटेज माझ्याकडून मिस झालेली आहे. म्हणजे एकदम हे सगळं अनएक्सपेक्टेडली घडलं, म्हणून मी काय असं नेहमी कॅमेरा ऑन करून नाही फिरत की सगळंच रेकॉर्ड करता येईल मला. आणि ते माझ्यासाठी पण शॉकिंग होतं. माझे लहानपणीचे, माझ्यासोबत बालवाडीपासून असणारे माझे जे फ्रेंड्स, माझे मानलेले भाऊ जे आहेत सचिन आणि संकेत, दोघं पण आलेले होते आम्हाला भेटण्यासाठी आणि आम्ही त्यावेळेस जेवण करत होतो. मला खरंच अजिबात मला सुचलेलं नव्हतं की मी कॅमेरा वगैरे ऑन करू म्हणून. आणि सडन धक्का, आनंददायक धक्का बोलतो ना आपण, तसं मला शॉक बसल्यासारखं झालेलं होतं. आणि इरा त्यांना पुढंसं अशी खुन्नस देत होती आणि चॉकलेट्स वगैरे आणले त्यांनी नाही का. आणि आता मग हे सगळे लोक जे आहेत ते बाहेर गेलेले आहेत चक्कर मारण्यासाठी. आणि इरा आता ते गेल्यानंतर इरा मला म्हणते की कोण आलाय, मामा आलाय, माझा मामा. म्हणूनच मी जे आहे प्रत्येक गोष्ट जी आहे ती रेकॉर्ड करायचा पुरेपूर प्रयत्न करत असते. कारण काय म्हणता, आठवणी ह्या सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात नाही का. आणि खरंच मला आवडतं प्रत्येक गोष्ट जी आहे ती कॅप्चर करायला, कारण ती नेहमी आपल्या आठवणीत राहण्यासाठी ती कॅप्चर करायला मला नक्कीच आवडतं. तर हा मोमेंट मिस झाला याचं मला खूप गिल्ट वाटतंय. बट ठीक आहे, मनात तर ती मेमरी जी आहे ती छापल्या गेलेली आहे ना. आणि एक वेगळाच आनंद भेटलेला मला. आता मी माझी सिरियल एन्जॉय करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. आणि आज भरपूर काय मी रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. आय डोंट नो मी आता कसं एडिट करेन. तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा.